अरे स्वतःसाठी रॅप लिहिणं किंवा पोयम लिहिणं ते हसलपर्यंत जाणं, हे मी जसं क्विकली बोलले ही जर्नी तितकी क्विक नसणार, राईट. याच्यामध्ये स्ट्रगल आहे, मेहनत आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. ती मधली जर्नी मला सांग, तो प्रवास कसा होता? बिकॉज आता आज बिग बॉसमुळे म्हणा किंवा त्याच्या आधी तुझ्या त्या नऊवारी रॅपमुळे तू सगळीकडे आहेस, तेव्हापासून ते आत्तापर्यंत सगळीकडेच. टचवूड, हे खूप छान गोष्ट आहे. मधला स्ट्रगल सांग मला, एक मुलगी म्हणून, किंवा आपण त्याच्याकडे काहीतरी वेगळं करायच्या दृष्टिकोनातनं हा स्ट्रगल तुझ्यासाठी कसा होता? काय शिकवलं त्या स्ट्रगलनी बेसिकली? मी एक स्ट्रगल माहिती आहे कसा असतो की दोन वे हिपहॉपमध्ये मी तुम्हाला सांगते. एका वेनी लोक म्हणतात की मुली कमी आहे तर दिसणं इझी आहे, राईट. पण तेवढीच जास्त टफ पार्ट हिपहॉपमध्ये एक हा असतो की म्हणून तेवढं अंडर एस्टिमेट पण केलं जाते एका मुलीच्या टॅलेंटला, की हां क्या आहे इसका क्या आहे चल सुन के देखते, हां ठीक आहे ठीक आहे, असं पण होतं. तर त्या थॉट प्रोसेसमधनं बीट करून एका मुलाला पण टफ देणं, त्याच्यात तू मला नाही फरक पडत मुलगा मुलगी, कारण की तू मुलगा मुलगी करतोय म्हणून मी तुझ्यासारखं किंवा तुझ्यापेक्षा बेटर लिहून तुला ऐकू शकते असं. तर जेव्हा तो एक स्ट्रगल वेगळा, की अरे लोकांचे माइंड चेंज करणं त्या गोष्टीबद्दलचं. दुसरा स्ट्रगल हा की माझ्याकडे लाईक आय कम फ्रॉम अ गुड फॅमिली, पण मला स्वतः अर्न करायचं होतं स्वतःच्या गाण्यांमध्ये स्वतः. सो नाव आय डोंट हॅव मनी टू की मी माझ्या गाण्यांमध्ये टाकू, व्हिडिओज बनवायचे. आता काय करू? इझी होतं बाबांना मागणं, पण म्हटलं नाही यार खुद का करणं आहे तर काय करायचं. मी हसल चांगला शो आहे, पण इमॅजिन 10 लोक वेगवेगळ्या टाईपचे रॅप करतायत, एक लो फाय करताय, एक मस्त धिंगड करताय. आता मूडवर डिपेंड करतं. जर मला लोफाय ऐकायचा मूड आहे तर मी म्हणेल की यार लोफाय आर्टिस्ट बेटर आहे, आणि धिंगड तर मी म्हणेल की यार हां आजी ये. तुम्ही दोन वेगवेगळ्या टाईपच्या जॉनरच म्हणू शकतो, आय डोंट नो, पण असं तुम्ही नाही कम्पेअर नाही करू शकत असं मला वाटत होतं. तर म्हटलं यार मैं जाऊ क्या, पण म्हटलं जाऊ द्या, अर्न करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, आपण जाऊ. तर तो अर्निंगसाठीचा जो स्ट्रगल होता त्याच्यासाठी मी हसल केला. आय स्टार्टेड अर्निंग, माझ्या गाण्यांमध्ये मी केला, अपलोड केला, इनफॅक्ट लोकांपर्यंत पोचणं. आता मी ऑनेस्टली सांगते की खूप जास्त स्ट्रगल मला रायटिंगमध्ये लागलाच नाही. हां, बिकॉज ते आहे तुझ्याकडे ते तर रायटिंग प्रोसेस तर इझी होतं. टफ पार्ट वॉज लोकांच्या ॲक्शन्सवर मी जे घाबरून एका झोनमध्ये चालली गेली होती, की आता हसल झालं, एव्हरीथिंग वॉज ओके, बट आणि थिंग्स स्टार्टेड हॅपनिंग. आणि त्या पॉईंटला मी एका बॉक्समध्ये स्वतःला बंद करून टाकलं. इनफॅक्ट आय वॉज इन डिप्रेशन, आय गेंड वेट, मी खूप वजन वाढवलं होतं, मी आत्तापेक्षा 20 किलो जास्त होते, आणि मी आयसोलेटेड राहत होती. मी रूमच्या बाहेरसुद्धा नाही जायची. आता माझा भाऊ वगैरे सगळे हे तुम्हाला लेजिट सांगू शकतात की मी रूमच्या बाहेर जाऊन आईबाबांसोबत डिस्कशनच नाही करते. ते बोलताय की भाई एवढे दिवस झाले अरे तू बाहेरच नाही आली, आणि हे मला आत्ता कळतंय. तेव्हा त्याची डेप्थच नव्हती कळत. पण आय वॉज लाईक यार हां ठीक आहे चलतो रे हे जिंदगी. मी माझं इंस्टाग्राम अकाउंट ओपनच नव्हती करून बघत, कारण मला असं दिसत होतं की अरे मी काही टाकत नाही आहे म्हणून लोक चालले आहेत, किंवा लोक कॉन्स्टंटली काहीतरी अपलोड केलं तर विचारताय की अरे नेक्स्ट गाणं कब. गाणे खूप आहे पण XYZ रिझन्स आहे ज्याच्यामुळे टाकू नाही शकताय. इनफॅक्ट आय गेन सो मच वेट की मी नसायला पाहिजे, लोकांनी कॉन्फिडंट असायला पाहिजे, पण मी स्वतःच्या बॉडीबद्दल खूप कॉन्शियस व्हायला लागली, की कारण की लोकांचे कॉमेंट्स येत आहे. आय स्टार्टेड टेकिंग दॅट सिरियसली मोर दॅन स्वतःचं कॉन्फिडन्स फील करणं, की अरे ही म्हणताय की अरे ही मोठी कशी झाली, अरे ये मोठी क्या आहे, ये तो पहचान में नहीं आ रही है क्योंकि है. आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला, म्हणजे मला बाकीच्यांचं नाही माहिती, बट ते मेंटल हेल्थचा स्ट्रगल होता माझा, मेंटल हेल्थ बद्दल जो निघणं खूप इम्पॉर्टंट होतं, खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. आणि त्याच्यासाठी जेव्हा मी बिग बॉसमध्ये गेली तर मी हाच विचार करून गेली होती की भाई मुझे पता है की मी इकडनं एक स्ट्रॉंग व्यक्ती बनून निघणार, आणि मला हे पण माहिती होतं की बिग बॉसमध्ये जाऊन सेम शेपमध्ये जाणारच जाणार. फिर गया तेल लेणे माझं आतमधलं जो घाबरलेलं आर्या, म्हणलं ठीक आहे तुला वाटतंय ना की तू मोठी आहे आणि तुला लोक हे म्हणतील ते म्हणतील,
होऊ देते. म्हणून मी म्हणेन माझं ते एक रिस्क टेकरवाली मी आय हॅव ऑलवेज बीन अ रिस्क टेकर, की अच्छा हे रिस्की आहे, लोक यांनी अजून म्हणू शकतात तुझ्यावर 100 गोष्टी, पण तू सोड ना, तू चल जा आतमध्ये आता. अब हो गया, 2 साल तूने वेट कर लिया, तू रूमच्या आतमध्ये बंद राहिली, अब बाहेर निकल, आता बाहेर निघ. कारण की माझ्या दिसण्यानी, माझ्या अपिअरन्सनी किंवा माझ्या रूममध्ये राहण्याने कधीही मला देवाने दिलेलं ते टॅलेंट कधी कमी होणार नव्हतं. टॅलेंट कव्हर नाही होणार त्याच्याने. बरोबर आहे. पण ज्याच्यावर मी स्वतःच कव्हर केलं होतं डिप्रेशन. पण आता तू कॉन्फिडंट आहेस, राईट नाव आय एम व्हेरी कॉन्फिडंट. येस.